एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा भेंडीची भाजी केली, इकडं ना भात लावलाय आणि शिळ्या चपात्या बघा आज भरपूर अशा राहिलेल्या शिल्लक. आणि आता नेहमीचाच आपला आंब्याचा रस करायचा म्हणून पाण्यात ठेवलेत आंबे. आता घातले मटकी भिजत. तर मंदिरात जाऊन आले मी. अवतार कसा झालाय. मंदिरात जाऊन यायला वेळ झाला, तोपर्यंत पाणी आलं होतं आणि सगळे काम आवरायचे आता चालू आहेत म्हणून वेळ झाला म्हणून जास्त शूटच केलं नाही. डायरेक्ट तयार झालेलं सगळं दाखवत बसले आता. आणि बाकीचे काम आहे अजून एक महत्वाचं, ते एक लागलंय काम, ते एक पूर्ण करायचंय. तर आता आवरते मी, चपात्या वगैरे करून घेते, अजून रस करायचाय. ते सकाळी ना जास्त काम होतं म्हणून जरा उशिरा जेवण झालं सकाळी, म्हणून आता रात्री काही एवढी भूक नाहीये म्हणून इथं शेवळाचं पीठ करायचं चाललंय. करा जिजी लागली करायला. तर पहिल्यांदा शेवाळ्या भाजून घ्यायचेत. तर आता आपल्याला शेवाळ्या ना काढून घ्यायचे ताटात. आता कढईमध्ये आपण तेल टाकायचंय. आता आपण तेल टाकलंय तर ह्यात आता मोहरी टाकायची आणि जिरं. तर यात मोहरी जिरं टाकायचंय. टाकायचं त्यांचं मिरची कांदा टाकायचा. त्या कांद्याला आपण चांगला असं परतून घ्यायचं आणि हळद टाकायची आणि धने पावडर, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यात पाणी टाकायचं आपण. तर शेवाळ केवढ्या घेतले त्यानुसार पाणी टाकायचं. तर यात थोडीशी साखर टाकायची. तर ना आता ह्याला उकळी द्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला भाजलेल्या मस्त अशा शेवाळ टाकायच्या. त्यात लगेच शेवाळ टाकल्या व्हिडिओ करायच्या आधीच. तर तुम्ही असं तुला नाही केलं तर पण चाललीस, मॅगी वन लागते. तर शेवायचं उपीटच केले. तर काम होतं घरात भरपूर, आज जरासं दिवस सगळ्या कामात गेला, जेवण पण उशिरा झाली. मग आता काय थोडस जास्त भूक पण नव्हती आणि अगदी उपाशी पोटी पण झोपू नये म्हणलं थोडस आपलं शेवायचं उपीट करावं. आता शेवाळ्या करून आणल्या तर म्हणल्यावर काय अधनमधन सारखं चालूच असतंय करायचं. आता आम्ही खायला लागलोय सगळे, पोरीने पण घेतले. तर पोरीने दोघी म्हणून त्यांनीच केलं, मी कायच करू लागलेच नाही, त्यांनीच आज केलंय. होय अनु खाणार आहे ना तू? आणि कशी बसली मोबाईल घेऊन.